नमस्कार. आज आमच्या इयत्ता 5वीचा जो उपक्रम आहे तो उपक्रम सर्जनशीलतेला आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा असा आहे. आणि आजचा जो उपक्रम आहे त्याचं नाव आहे मोची दमो. आजच्या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आज मी विद्यार्थ्यांना, माझ्या मुलांना जे प्रश्न विचारणार आहेत ते प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आहेत. आणि आज खेळणारा जो हा गट आहे हा आहे आमचा अ गट आणि हा जो गट आहे आमचा प गट. चला तर मग खेळायला सुरुवात करूया आणि बघूया या खेळाचा विजेता कोणता गट होतो. प्रश्न पहिला, एका फळाचे नाव. मोसंबी. गणपतीचा आवडता पदार्थ. मोदक. आपला राष्ट्रीय पक्षी. निकिता बोलली आहे. प्रतीक्षा चल. एका मुलीचे नाव. निकिता म्हणालेली आहे. ओवी चल. आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द. चप्पल शिवणारा किंवा दुरुस्त करणारा कोण? प्राप्ती बरोबर आहे. एका वाहनाचे नाव. मोटरसायकल. अमन सुचल. एका लाडूचे नाव. मोतीचूर. बरोबर. एका रंगाचे नाव. मोरपंखी. शाबास. चल प्रितेश. कुत्र्याला या नावानेही हाक मारतात. मोती. या प्रश्नाचं उत्तर दोघींनीही दिलेलं आहे म्हणून दोघींनीही थांबायचं. काउंटला मराठीमध्ये काय म्हणतात? मोजणे. चल दुर्वा. एक खायचा पदार्थ. मोदक. चल बरोबर आहे. मी का चल. तुटणे या शब्दाचा समानार्थी शब्द. बरोबर आहे प्राप्ती. चल पूर्वा. कार्टून मधील एका पात्राचे नाव. मोगली. एकदम बरोबर. चल आचल. आणि अशा प्रकारे जर आपण इथे पाहिलं तर गट ब मधील एवढे खेळाडू खेळायचे अजून बाकी आहेत. 10 यांचे खेळाडू अजून बाकी आहेत. म्हणजेच 10 खेळाडू यांचे नाबाद राहिलेले आहेत. अ गटातून सगळे खेळाडू बाद झालेले आहेत आणि ब गटातील 10 खेळाडू बाकी आहेत आणि त्यांचे फक्त 2च खेळाडू बाद झालेले होते. म्हणूनचा हा खेळ ब गट 10 गुणांनी जिंकलेला आहे. आणि आजच्या या खेळामध्ये आमचा ब गट विजयी झालेला आहे. तर हे मुलांनीच बनवलेलं सुंदर असं सूर्यफूल देऊन आपण या गटाचं कौतुक करूया. ब या गटाचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अ गटाने ब गटाला झकास क्लॅप देऊया. सुंदर, बढिया, झकास.